नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी पुन्हा पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत पुण्यातील धैर्य या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आज सोहळा सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी. खूप खूप धन्यवाद आणि अगदी मनापासून तुमचं मी कौतुक करतो की तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं घर सांभाळत असतात आणि ते सांभाळत असताना आज तुम्ही तुमच्याकरता स्वतःकरता एक वेळ काढलाय आणि तुम्ही इथे आलेला आहात. नक्कीच मला माहिती आहे की तुम्ही सगळे खेळण्यासाठी उत्सुक आहात. हुकमाची राणी कोण होणार आहे ही जेवढी उत्सुकता तुम्हाला आहे तितकीच मला सुद्धा आहे आणि तितकीच आपल्या ह्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आहे. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करणार आहोत आपल्या पहिल्या खेळाला. पण त्याआधी तुम्ही सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत. हा, तर मग माहेरच्या आठवणी आता निघणार हो की नाही? हा, मग चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. आई, तुझं नाव सांग. माझं नाव निशा संतोष जाधव. आणि माहेर कुठलं? माहेर आणि सासर दोन्ही मंगळवार पेठ पुण्यामधलंच आहे. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? ते रिक्षा चालवतात. अच्छा, वा, व्हेरी गुड. म्हणजे कधी मनात आलं की बसायचं मागे जायचं टर करून. रिक्षाशिवाय कुठे जाणंच नाही सर. हो ना, सवयच नाही. पण एक मजाच असते, गंमतच असते ती. पण ताई, काय सांगशील माहेर बद्दल? सर, माहेरच्या तशा आई वडिलांच्या खूप साऱ्या आठवणी असतात की ज्या आपण शब्दांमध्ये सांगूही शकत नाही. त्यातलीच एक आयुष्यभर माझ्या लक्षात राहणारी अशी आठवण म्हणजे सर माझ्या भावाची आहे. अच्छा. सर, माझं लव्ह मॅरेज आहे. घरच्यांचा विरोध पत्करून मी लग्न केलं सर. तर कोणाचीच परवानगी नव्हती. तरी सुद्धा 12वीचा पेपर होता, इकोचा लास्ट पेपर होता आणि 3चा पेपर होता, 3 ते 6 मध्ये. तर आम्ही 1:45 वाजता लग्न केलं आणि 4:45 वाजता मी पेपरला गेले सर. अभ्यास कधी केला? अभ्यास केलाच नाही सर, कारण की लग्न होतं की नाही हे टेन्शन होतं ना सर. अच्छा. घरच्यांना माहितीच नाही ना मी लग्नाला चालले. पेपर लिहिला की नाही लिहिला? सर, पेपरही लिहिला आणि लकीली मी पासही झाले सर. की मला पुन्हा पेपर द्यायची, पुन्हा ते विषय द्यायची गरज नाही लागली. महत्वाची आठवण सर सांगायची असेल ना तर ते लग्न झालं आमचं. आम्हाला लग्नाची पूजा घालायची होती, तर त्याच्यासाठी रीतसर सगळ्यांना बोलवायचं होतं नातेवाईकांना. तर त्याच्यासाठी आम्ही लग्नाची पूजेची पत्रिका छापली आणि ती आम्ही माहेरी नेऊन दिली, म्हणजे आमंत्रण दिलं रीतसर. ते म्हटले आम्ही कोणी येणार नाही. त्या दिवशी सगळे सासरचे सगळे पाहुणे येऊन गेले, सगळे. आणि माझ्या घरच्यांनी जरा माझ्या नंदेच्या त्यांनी मला एक टोमणा मारला की घरच्यांना काही द्यायचं नसेल, खर्च पडला असेल खूप, म्हणून कोणी आलं नाही पूजेला. खूप वाईट वाटलं सर मला त्यावेळेस. आणि रात्री 9 वाजता सर माझा भाऊ पूजेला आला. तर माझा भाऊ म्हटला की मी घरात कोणालाही सांगितलेलं नाहीये पूजेला आलंय, फक्त तुझ्यासाठी मी आलोय. जेवण वगैरे केलं सर आणि त्यांनी जाताना माझ्या हातामध्ये 5000चं पाकिट दिलं सर. ज्यावेळेस तो गेला सर तर त्यावेळेस तोही खूप रडला, मी खूप रडले. आणि ते पैशाचं पाकिट ज्या मला बोलल्या होत्या सर मी त्यांच्या हातामध्ये ते दिलं. की ज्या शब्दांनी त्यांनी हिणवलं होतं परिस्थिती विषयी सर, पण ते माझ्या भावानी म्हणजे सांगू शकत नाही सर मी शब्दात की तो भाऊ आज माझ्या जगामध्ये नाहीये सर. कधीच विसरू शकत नाही मी सर तो क्षण. दादाला काय सांगशील? खूप खूप आठवण येते सर त्याची, खूप आठवण येते. आणि देवाने पुन्हा कधी माणसाचा जन्म दिला सर तर मला तोच भाऊ म्हणून पाहिजे सर, तोच भाऊ पाहिजे मला सर. मी समजू शकते ताई. तो लहान होता वयाने पण खूप मोठा होता कर्तृत्वानी सर, खूप म्हणजे खूप मोठा होता कर्तृत्वानी. त्यांनी मला खूप सांभाळलं सर, खूप. पण ताई, तू अजिबात असं समजू नकोस की तुला भाऊ नाही. मला माहित नाही की आपली हक्काची नाती फार महत्वाची असतात, रक्ताची नाती फार आपल्याला महत्वाची असतात आणि ती जर नसतील, जवळपास नसतील तर मग आपल्याला वाईट वाटतं. पण नक्कीच तू आपला 16 सख्यांचा कार्यक्रम हा जो मी घेऊन येतो ना त्यासाठीच मी आहे की तुम्हाला व्यक्त होता व्हावं आपल्या हक्काच्या माणसासमोर. आणि तुम्ही त्या पद्धतीने व्यक्त होतात ना, मला खूप छान वाटतं.
तुझं मन मोकळं झालं? हो. वा, व्हेरी गुड. ताई तू बसू शकते. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती. आता ही हुकमाची राणी निवडण्यासाठी आम्ही लकी ड्रॉ घेणार आहोत आणि या लकी ड्रॉतून काही ताया आम्ही निवडणार आहोत आपण पहिल्या खेळासाठी. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताया इथे आलेल्या आहेत आपल्या या पहिल्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे हा खेळ असा की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही सगळ्या तायांनी नृत्य सादर करायचं आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. जर तुम्ही हसलात, हल्लात आणि डोळे मिचकवले तर तुम्ही बाद. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. त्यासाठी म्युझिक प्लीज. स्टॅच्यू म्हटल्यानंतर स्टॅच्यू सारखं. हा, व्हेरी गुड. क्या बात है. ओहो. ताई हसली ती फसली. तिथं बसू शकते ताई, तू बाद झालेली आहेस. हैंड्स अप. मैंने कुछ नहीं किया. हैंड्स अप. ताई ताई हल्ली. ताई तू बाद झाली. मी काही केलं नाही, काही केलं नाही. हसली ती फसली. ताई तू बसू शकते. हसली तर फसली. आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे कपे. माझा पहिला कपे. काय नाव आहे खेळाचं आपल्या? गपे, पहिलंच माझं कपे. हा, क्या बात आहे. चला तर आता आपण खेळायला सुरुवात करूया. नाव कळलेलं आहे तुम्हाला आणि आता खेळ काय तुम्हाला सांगतो. तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. तुमच्या समोर जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. मी 1 2 3 म्हटल्यानंतर पार करत असताना अजिबात कपाला हात लावायचा नाही. तो कप पडला तर पुन्हा उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. ठीक आहे, कळले तुम्हाला? तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. कप पडला. कप पडला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, कप पडलाय, कप पडलाय. व्हेरी गुड. कप पडलाय, कप पडलाय, कप पडलाय. 1 2 3. ताई कप पडला. लवकर लवकर मागे, लवकर मागे. शाबाश शाबाश शाबाश. ये बात है. हा, 4. व्हेरी गुड. 5. हा, 5. हा, शाबाश शाबाश शाबाश. ये बात है. हा, गपे, माझा पहिला चपे. या खेळातून या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची.
फुंकर प्रेमाची. नाही नीट नीट प्रेमाने प्रेमाने भाऊजींना डोळ्यासमोर आणा. मग येणारच नाही. मग येणारच नाही म्हणते ताई. फुंकर प्रेमाची. हा फुंकर प्रेमाची. ये ऐसा म्हणताय ऐसा आया तर मजा आता आहे ना. प्रेमाची. मला वाटलं काहीतरी ठीक आहे. फुंकर प्रेमाची. काहीतरी एखादं गंभीर काहीतरी झालेलं आहे. हा असतं ना असं फुंकर प्रेमाची. हा हरकत आहे पण व्हेरी गुड. छान सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केले. एकदा जोरदार टाळ्या. आता खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकी समोर एक एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये नाणं आहे. ओके दोन्ही हात मागे ठेवून फुंकर मारत मारत ते नाणं बाहेर काढायचे हात न लावता. आणि ते नाणं दिसलं की असं ते तोंडात घ्यायचंय आणि हात वरती करायचंय. जी ताई पहिल्यांदा ते नाणं तोंडात घेऊन हात वरती करेल ती असेल पहिल्या क्रमांकाची विजेती. त्यानंतरची दुसऱ्या क्रमांकाची विजेती. त्या 2 तयार जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे ओके कळलंय तुम्हाला खेळ. पण त्याआधी आपल्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत तर त्यांच्याबद्दल जर आपण जाणून घेऊया. ताई तुझं नाव सांग. माझं नाव निलिमा शहाणे. निलिमा गुरुदत्त शहाणे. अच्छा आणि माहेर. माहेर नांदेड. आणि सासर. सासर आता पुणेच. भाऊजी काय करतात. आम्ही दोघे बिझनेस करतो. वा. टेक्नो वाइब्स डिजिटल नावाची आमची कंपनी एजन्सी आहे. अच्छा. ज्याच्यामध्ये आणि किती वर्ष झालीत लग्नाला. लग्नाला 19 वर्ष झाली. 19 वर्ष झालेली आहे. वाटत नाही. खरंच वाटत नाहीये. 19 वर्ष झालेली आहेत. हो. अगदी मनापासून सांगतो असं वाटतं 2 ते 3 वर्ष झालेली आहे. 19 वर्ष झाली आहेत. पण काय प्रगती एक मुलगा आहे तेवढीच एक प्रगती. अहो तुमच्या बिझनेस मध्ये काय प्रगती. बिझनेस मध्ये चांगला बिझनेस आहे. अच्छा 22 जणांची टीम आहे. ओके वा व्हेरी गुड. वा 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 खूप सुंदर ताई. तुम्हाला पुढच्या तुमच्या व्यवसाय करता शुभेच्छा आणि आपल्या खेळासाठी सुद्धा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव मीनाक्षी राहुल पाटोळे. भाऊजी काय करतात. भाऊजी रिकव्हरी ऑफिसर आहेत. रिकव्हरी ऑफिसर आहे. रिकव्हरी क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि मी उत्तम गृहिणी. उत्तम गृहिणी. अरे तेच तर फार महत्वाचं असतं. एक घर सांभाळणं सुद्धा काही सोपी गोष्ट नसते बाबा. आणि त्यासाठी खरंच तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आहे ताई. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. तुला ताई खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3. हा शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा हात वरती करायचं पटकन. हा नाणं तोंडात घेतलं की कुठे नाही तर तुम्ही इथे थांबा. अरे ही घरी गेली की काय. अरे इथे तर ये ना लवकर. इथे यावं लागेल. ही ताई घरी गेली होती. नाणं घेऊन तिला खेचत घेऊन आलो इथं. ये इथं लवकर ये. इथं उभं राहायचं. हा कापड म्हणजे अरे आमचा खेळ आहे. कापड म्हणजे. आता हात खाली करा आणि निर्णय लागलेला आहे. हा व्हेरी गुड. आणि आता बघा भाऊजी बघून घ्या. हा मेकअप ताई सगळ्या करून आलेल्या आहेत. हा कुठल्या ब्युटी पार्लर मधला मेकअप आहे. प्रेमाची. हा आणि अरे बापरे ही फुंकर प्रेमाची नाहीये. हा आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. पहिली जी ताई आलेली आहे ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि दुसरी ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तू अशी घरी का निघून गेली पण डायरेक्ट. हा मी मस्करीत बोललो नाणं सोन्याचं आहे म्हणून. मला वाटलं सोन्याचंच आहे. हा काय मला वाटलं त्यांनी गिळलं आणि पळत चालल्या दवाखान्यात चालल्या. काहीतरी पण तू अशीच ना इथं. हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या.
हुंकर प्रेमाची ह्या आपल्या खेळातून 2 ताई आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ही तर गेलीच होती, तिला पकडून घेऊन आलोय मी इथं. हा हरकत नाही. खूप खूप शुभेच्छा ताई. कसं वाटतंय शेवटच्या खेळापर्यंत आली असती? खूप छान वाटतं. मी गणपतीत पण हा खेळ खेळत असते आमच्या गल्लीमध्ये. मी 17ला राहते ती 16ला राहते. काय सांगते? हा हो. मग आता इथं कोण येणार? तू हुकमाची राणी होणार आहे की ही ताई? ही येणार. ती येणार आहे. तू सांग ना. मी येणार. अगं मला सांग तरी. हा ताई कोण होणार हुकमाची राणी, तू का ही? हा ती आधी बोलली मी, नंतर लक्षात आलं अरे बापरे नाही तिचं पण नाव घेतलं पाहिजे. हरकत नाही, पण असा कॉन्फिडन्स पाहिजे. हा बोल. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. हा मीच होणार हुकमाची राणी, लेन नंबर 17ची राणी. तुझं जे काही लेन नंबर 17 आहे ते काय जातच नाही बाबा. चला तर मग खेळूया आपला हा खेळ, ज्या खेळाचं नाव आहे हा खेळ असा आहे की तुमच्या समोर हिरव्या रंगाचा आणि पिवळ्या रंगाचे 2 फुगे आहेत. ठीक आहे. आणि हे हिरव्या रंगाचे रंगाचं कुठे आहे? हा? पिवळ्या रंगाचं कुठे? अरे हा काय बाजूला ना, हिरव्या रंगाच्या बाजूला. नाही मला दिसतच नाही. पिवळा नाही दिसत, हिरवाच दिसतो. एक मिनिट. अरे हा हिरवा रंगाचा फुगा आहे बरोबर. त्याच्या बाजूला पिवळ्या रंगाचा फुगा आहे. हा हे दोन्ही फुगे तुम्हाला फोडायचे. ठीक आहे. नाही, हिरवाच फोडायचा. पिवळ्याचं काय करायचं? नाहीच आता का फोडून? 2 फुगे आहेत की नाही, हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे. हा पण मी हिरवाच फोडणार, पिवळाला अजिबात हात लावणार नाही. हेच तर चुकणार आहेस तू, कारण पिवळा फोडायचा, हिरवा तसाच ठेवायचंय. तो नसणारच ना. का पण ठेवलेलंच नाही. तिथे हिरवाच फुगा आहे म्हणजे तुम्हाला दोघींनाही अगदी व्यवस्थित दिसते. हा काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. हिरव्या रंगाचा फुगा आहे, तो फुगा तुम्हाला फोडायचा आहे. पण फोडायच्या आधी तुमच्या डोळ्याची पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचंय जागेवरतीच आणि गोल 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 फिरायचंय. जसं संगीत संपेल तसं जाऊन तो फुगा फोडायचंय. जागा चेंज करायची नाही. हा आहे त्याच जागेवर ठेवायचं. नाहीतर आम्ही असं गोल गोल फिरणार आणि तुम्ही हे इकडून नेऊन ठेवणार रस्त्यावर. तिकडे शोधायला जायचं. असं कसं आम्ही तिथं नेऊन ठेवणार? पण तुम्ही असं गोल गोल फिरल्यानंतर जिथं फुगा आहे तिथंच ठेवणार आहे. मी असं कुठं पण घेऊन जाणार नाहीये. अजून काही प्रश्न आहे? नाही. नक्की. ओके. हा चला ताई. हा बरं, फुगा फोडून घरी जायचं नाही. शुभेच्छा खूप खूप. चला तर मग सुरू करूया. पण त्याआधी मी दोन्ही ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्याची पट्टी बांधायची. या बरं. देवा माझ्या साठून फुगा कुठं आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. हा नाचायचंय जागेवरती. हा व्हेरी गुड. जागेवरती नाचायचंय ताई. हा आणि गोल गोल फिरायचे. हा गोल गोल फिरायचे. व्हेरी गुड. गोल गोल फिरायचे. व्हेरी गुड. हा पडा. हा शबा. ये ठबा. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा बरोबर आहे. हा टच करायचं नाही कोणाला. हा पुढे मागे. आणि खूप अटीतटीचा असा हा खेळ झालेला आहे. पण मला असं वाटतं की ह्या ताईंना दिसत होतं. तर ह्या ताईंचं पण हे सेम मत आहे की त्यांना दिसत होतं, कारण त्या माझ्याकडे बोलल्या. पण मला पण जरा संशयास्पद वाटते. तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे, जे असेल ते खेळ हरले. नाही असं नाही ताई, असं नाही. तुम्ही माझ्याकडे जे बोललात नाही पण जे वाटतंय तर बोल तू, मला प्रॉब्लेम नाही. पण आशिष दादा मी सांगते मला अजिबात दिसत नव्हतं. नाही पण ह्या ताईंचं असं म्हणणं की तुम्हाला दिसत. ठीक आहे, असू दे. मी बोलले ना ते येणारे म्हणून मोकळे मनाने, तर मोकळे मनाने बोलते. टेन्शन नको घेऊ ताई, ते मस्करी करते तुझी. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. खूप अभिनंदन.
कसं वाटतंय? मस्त वाटतं. हरले तरी मला जिंकल्यासारखं वाटतंय. खूप छान, मस्त खेळलेस. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि आजच्या भागाची विजेती आणि हुकुमाची राणी आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.